हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता माझं म्हणजे आंघोळ वगैरे करून झाली आहे सकाळी आणि देवपूजा पण करून झाली। तर आज बैलपोळा आहे, मग म्हटलं चला बैलपोळ्याची थोडीशी काही व्हिडिओ घेऊ। तर बैलपोळ्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना पण हार्दिक शुभेच्छा। आणि दाखवते मी बाहेर मस्त असं सारून पण घेतलंय आणि सकाळी फरशी पुसली होती आणि त्यानंतर इकडं सारून पण घेतलं। ओलं आहे ना, रांगोळी काढायची अजून, पण ते थोडं सुकलं का त्यावेळेस मग रांगोळी काढणार आहे मी। आणि इकडं सकाळी गुलाबाला मस्तपैकी छान फुलं आलेली आहे। एवढं मस्त फुलं आले गुलाबाला, पिंक कलरचे गुलाब आहे मस्तपैकी। इकडचं पण झाडाला आलेली आणि इकडं तुळशीची पण पूजा केली सकाळी म्हणजे फुल वाहिले आणि अगरबत्ती पण लावलेली आहे। इकडे पण मस्त असे गुलाब आले गुलाबाला। हॅलो फ्रेंड, तर आता 11 वाजले, गायांचा चारा खाऊन झाला, गाय पाणी पाजून झाल्या आणि गाय धुवायचं काम चालू आहे। बैलपोळ्यानिमित्त मिस्टर आणि दोन्ही भाच्यांची चालू आहे चेष्टा मस्करी। काय चालू आहे? झाल्या का धुवून? किती धुतल्या? 2 धुतल्या का? तर ह्या 2 धुवून झाल्याय गाई। बैलपोळ्यानिमित्त सगळ्यांना धुवा लागतं। आपल्या गावरान गाईला पण धुवा बर का, गावरान गाईला धुवा। सोनूला धुवून काढा पाणी बर का हो, नळीचं प्रेशरनी सोनूला धुवून काढा। लय चिखल केला, पावसापेक्षा डेंजर चिखल हो राहिला। बरे तसं त्यांचा मान आहे आज बैलपोळ्याचा। आणि सोनू मस्ती करते आहे ना, सुट्टी आहे आज तर। भांडण नाही करू, पाणी काढून द्यावं साईडला। आणि इकडं आणून ना सकाळी म्हणजे मी सारून घेतलं होतं, त्यानंतर सकाळी रांगोळी काढली आहे। तर सिंपलच काढली। काय झालं? भांडण करताय काय? जाईल ना बरोबर पाणी? अजून किती राहिले? 4 राहिले ना? 4 राहिले अजून। माझा स्वयंपाक करून झालाय। आत्या मामा ते रानात गेले। तर चला दुपारून पुरणपोळी स्वयंपाक बनवायचा ना। आपल्याला मान राहतो ना बैलपोळ्याच्या सणाला, म्हणजे गावामध्ये मान राहतो, तर त्यासाठी पुरणपोळी स्वयंपाक पण बनवायचा आहे दुपारून। तर आता सगळ्या गाई धुवून झाल्या आणि शेवटची गावरान गाई राहिली आहे, ती पण धुवून राहिली सोनू आणि मिस्टर। पण धुवून काढा। हा मग धुवाला अजून सगळ्या। हा नवीनच करा आता। हॅलो फ्रेंड, तर आता इकडे चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक। तर निवड लवकर बनावा लागतो ना स्वयंपाक पण। मदत करते आज स्वयंपाकाला। चालू आहे स्वयंपाक, अजून अर्धा 1 तासात कम्प्लीट होईल सगळं पुरण स्वयंपाक। चला चालू द्या। आता गायांचं आवरून घ्यावं म्हटलं, चला। हॅलो फ्रेंड, तर आता 5:15 वाजत आले आणि इकडे चालू आहे स्वयंपाक। म्हणजे स्वयंपाक तर सगळा झालाय, भात रशी सगळा झाला। तर आता मी कुरड्या काढते आणि आता मिस्टर गावात पण जाणार आहे निवड घेऊन। निवड पोटच आता काढून घेणार आहे, बाकी जेवायची वेळ गरम काढणार आहे मी भजे। आता फक्त निवडा पोटे काढणार आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा करून झाला आणि आता गावात जायचंय। पिल्लू पण आवाज देऊ राहिले। हा ना, बर। आली बघू, येतो गावातून आम्ही एकदा। चला सासूबाई तयार झाल्या तर चला।
एक बार बाय किती पाहायचं गेले. तर मित्रांनो पोळा फुटलाय आता आणि आता बैल पण येऊ राहिले. पुरणपोळी. 2 बैल आहे मग 2 पोळ्या गहू आणि इकडे बैल पण येऊ राहिले. नाही मारी झालं सोनू तुम्ही इकून आणू तिकून हात लावा ना नुसतं काही नाही होत. आता व्यवस्थित खाली हात करायचं थोडं. कोणत्या बैलांनी खाली गाड्या जात दोघांना द्या आता थोडी थोडी. मामा पण आले दर्शन घेऊन. त्यात कुत्रे पण गागते. काय नाही करणार आम्ही. नीट राहा नीट नीट बस नीट बस. इकडे बघा आता. मामनला लावा ना बा मामाला चालू आहे. हा फोटो घेऊ का. आणू नंतर फोटो फोटो पण घ्या. आता बैल पा हो पण मामा लई शांत झाली पहिला आहे ना. लई मारकी होती बाई पहिली म्हणून घाबरतो आम्ही सगळे. हा म्हणून शांत झाली. तर आता इकडे चालू माझ्या गरमागरम पुरणाच्या पोळ्या. सगळा स्वयंपाक करून झाला फक्त भजे राहिले आणि भजी कुरडई आणि पोळ्या. ते बी पोळ्या करून राहिले मी आता. आणि जेवायची वेळेस भजी गरम गरम बनवणार आहे. मस्त अशी पुरणाची पोळी. तर इकडे चालू आहे आता गरमागरम भजी आणि आता लगेच जेवायला बसायचे. सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. पुरणपोळी म्हणलो सगळं तुम्हाला माहितीच असेल. कांदा भजी आहे का. चालू आहे गरमागरम भजी. त्याला जेवायलाच बसायचे. पुरणाची पोळी भजी कुरडई सार भात आणि आता आम्ही बसलोय जेवायला. तर या जेवायला.